हे पावसा, खूप आस होते रे आज तुझी. आज येशील, उद्या येशील आणि खरंच तू खूप मोठी कमाल करशील ना. पाऊस नाही, पाणी नाही, शेतात पीकही नाही, म्हणून हातबल झाला होता रे तो जगाचा पोशिंदा, माझा बाप शेतकरी. पाणी पाणी म्हणून सगळेच हैराण झाले. अनखेर आज तुझे डोळे उघडले आणि त्याच वेळी पावसा तुझे आगमन झाले. जसा तो आला ना, तशी धरणी माता सुद्धा खूप खुश झाली, कारण तिच्या खुशीतली रोट्याच फुलू लागली. पाण्याची समस्या दूर होईल अशी आस लागली. पण खरं सांगू विधात्या, मला माझी चूक लक्षात आली. मी झाडे लावली नाहीत हा एक गुन्हाच केला ना, हे मला कडकपणाने जाणवून दिलं. खरंच मी आता मनापासून ठरवले की आता मी वृक्षतोड नाही करणार, वृक्ष लागवड करणार. परत मला उन्हाळ्याचा त्रास नाही बाबा होणार. फक्त तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे बाबा, आशेची निराशा नको करू बघ. खरंच सांगते विद्यार्थ्या तुला, तू परत परत पाण्याची कमी नको ना भासू. तू शेतकरी मायबापाचा घास नको ना हिरव. बघ ना पावसा, बघ ना पावसा, तू आलास म्हणून. ते बघ ते पीक किती छान फुललंय तुझ्या सहवासाने. सगळ्यांचंच मन किती रमले. ते सोन्यासारखं पीक बघ किती छान दरवळते. बघ ना पावसा, तुझ्या सहवासाने ते सोन्यासारखं पीक बघ किती छान डोलतंय, किती छान.